सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 216 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड आपण ऐकावेत. काही व्हिडिओ मी डिलीट केलेले आहेत, पण मी जसा मला वेळ मिळेल तसं मी पुन्हा सगळी स्टोरी यूट्यूबला अपलोड करीनच. 53पर्यंत सलग व्हिडिओ आहेत, नंतर मात्र सगळी स्टोरी गायब आहे. तर असो, मग विजय मंजूसाठी दागिने घ्यायला जाणार होता आणि तो तिला म्हणाला चल पटकन, आणि ती म्हणाली कुठे, आज मला लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे. तो म्हणाला ती नंतर कर, पण पटकन चल. आणि मंजू वैतागून त्याच्यासोबत गेली आणि त्यानं तिला त्यांच्या नेहमीच्या सोन्याच्या दुकानात नेली आणि म्हणाला आता तुला काय घ्यायचं आहे ते घे, मी तुला 15 तोळे सोनं घेऊ शकतो. आणि सोनं होतं 93,000 रुपये तोळा. आणि मंजूने डोळे मोठे गेले आणि म्हणाली काय, चेष्टा लावली का सर? विजय म्हणाला तुला माहीत आहे मी मस्करी करत नाही आणि इथे येऊन तर नाहीच नाही. माझ्या हातात जितके पैसे आहेत तितके पैसे आहेत आणि तुला काय घ्यायचे ते घे, बाकी सगळं तर आहे तुझ्याकडे. आता मंगळसूत्र घे घसघशीत, तुला हवं तसं, आणि बांगड्यासुद्धा कर, पण त्यानंतर पुन्हा मला काहीही मागायचं नाही, समजलं? आणि मंजू म्हणाली आता इतकं सगळं घेतल्यावर काय राहिलं तेव्हा मागायला, मला तर विश्वासच बसत नाही. अहो इतके सगळे पैसे आले तरी कुठून? तो म्हणाला आपल्याच कष्टाचे आहेत, कुठे दरोडा नाही टाकला. ती म्हणाली तरी पण सांगा ना, नाहीतर तुमची ओढाताण होत असेल तर मी नाही घेणार बाबा. तो म्हणाला अगं लग्नानंतर LIC सुरू केली होती, ती आत्ता संपली, 21 लाख मिळाले आहेत, मग घे तुला काय घ्यायचं ते, हे एक्स्ट्रा पैसे आहेत असं समज, मी पुन्हा कुठंतरी जमीन घेऊन गुंतवीन. आणि मंजू आता खूप हरकून गेली आणि मग तिनं 9 तोळ्याच्या बांगड्या आणि 6 तोळ्याचं मंगळसूत्र, टोटल 18 लाखाची मेकिंग चार्जेससह खरेदी केली. आणि बाप रे, मंजूला तर एक खूप मोठी प्रॉपर्टी घेतल्यासारखं वाटत होतं. आणि तो म्हणाला आता हे सगळं घालायचं आणि दिवाळीला घेऊन जायचं. आणि ती म्हणाली नको नको, आपण हे पटकन बँकेतच ठेवूया, इतकं सगळं घालायला नको. आणि विजय म्हणाला मग ते घ्यायचं कशाला जर घालायचं नाही तर, सोनाराच्या दुकानात होतं तेच बरं होतं की बँकेत ठेवायचं होतं तर. मंजू म्हणाली अहो पण चोर वगैरे असतात, मग काय करायचं? विजय म्हणाला कोणत्या चोराची हिंमत आहे, मी तुझ्या शेजारी असल्यावर तुझ्याकडे यायची, एकेकाला खड्डा करून नरड्या इतका पुरीन. आणि मग संध्याकाळी आल्यावर मंजूने ते सगळं व्यवस्थित ठेवलं आणि झोपताना त्याला मिठी मारली. पण तिला आता वाटत होतं की खरं तर हे इतकं सोनं, इतकी प्रॉपर्टी काहीच कामाची नाही. माझा सगळ्यात मोठा दागिना माझा नवराच आहे, तो असेल ना तर काहीही अशक्य नाही. सोनं नव्हतं तेव्हा सोनं सोनं करायचं, आणि आता घेतलं तर भीती वाटत होती, आणि ते असलं नसलं तरी काही बिघडत नाही. मग लक्ष्मीपूजनसुद्धा छान केलं, सगळ्या दागिन्यांची पूजा केली, पण त्याचा फोटो नाही काढला. उगीचच फोटो काढायचा, स्टेटसला ठेवायचा आणि चोरांना आमंत्रण द्यायचं. मग आता विजय मंजू लक्ष्मीपूजनानंतर तिने त्याला पाडव्याला छान उटणं लावून आंघोळ घातली, आणि त्याला आंघोळ घालताना त्यानं तिलाही थोडं उटणं लावलं. आणि मग दरवर्षीसारखी दोघांची रोमॅन्टिक आंघोळ झाली आणि तिनं त्याला पाडव्याला ओवाळलं. मग त्यानं इतके सगळे दागिने पाडव्याचं गिफ्ट म्हणून तिला दिलं आणि तिनं ते अंगावर घातलं. मग त्याच दिवशी सगळं साहित्य घेऊन आणि केलेली दिवाळी घेऊन रस्त्यानं असणारे देवदेव करत ते निघाले घरी, कारण वर्षातून एकदा तरी सगळ्या देवांना जायचं. आपल्याला अधेमध्ये पुन्हा बनतच नाही, वेळ भेटत नाही, म्हणून त्यांनी असं ठरवलं. आणि मग ते पहिल्यांदा खरसुंडीला गेले, मग नंतर त्यांचं जे गावदेव होते मूळचे तिकडे गेले. इतके शिकलेले होते तरी मंजू आणि विजय एकही देव सोडत नव्हते, कारण देवापासूनच तर सगळं असतं, कुठेतरी श्रद्धेनं आपला माथा टेकवावाच लागतो. आणि मग तिथं त्यांना कोल्हापूरमधलंच एक ओळखीचं जोडपं भेटलं. त्यांचं आणि विजयचं आणि मंजूचे घरगुती संबंध होते, आणि ते त्यांच्याच कास्टाचे होते आणि एकाच आडनावाचे, थोडक्यात लांबून भावकी होती.
त्यांची पोरं मंजू विजयला काका काकी म्हणायचे आणि मंजू विजयची मुलं त्यांना काका काकी म्हणायची. आणि सख्खी काकी नालायक असली म्हणून काय झालं, ही काकी त्या मुलांना खूप जीव लावायची. जवळ असलं की खायला प्यायला घालायची, आवर्जून मुलांना घेऊन या म्हणायची. मंजूला तिच्या जॉबमुळे जमत नव्हतं, नाहीतर ती खूप छान होती. मंजूसुद्धा तिच्या मुलीला जीव लावायची. सख्खी पुतणी नालायक असली म्हणून काय झालं, तिच्या नाकात काही मोती ओवलेत का? तिला तर मंजूनं कधीच डोक्यातनं काढून टाकली होती. सख्खी असून तिला काही पुरायची होती का? कधीही आपुलकीने फोन करत नव्हती किंवा कसे आहात म्हणून विचारत नव्हती किंवा चुलत भावांना राखी बांधायला भाऊबीजेला बोलवत नव्हती. मग ती जोडलेली नाती कितीतरी चांगली. शेवटी कोणतंही नातं आनंदच देतं आणि तेच महत्त्वाचं. जी नाती आनंद देत नाही ती तोडलेलीच बरी, मग ती सख्खी असो किंवा नसो. तर मग आता त्यांनी मंजू आणि विजयला गावदेव फिरवून येईपर्यंत मटणाचंच जेवण केलं आणि जेवण करून जा किंवा रात्र झाली तर राहा असा चॉईस त्यांच्यापुढे ठेवला. आणि किती ती आपुलकी आणि किती ते प्रेम, असं आपणही करावं लागतं बरं का. मंजूसुद्धा कोल्हापूरमध्ये त्यांना सतत जेवायला बोलवायची आणि आताही त्यांच्या मुलांना भरपूर खाऊ घेऊन गेली होती. रिकाम्या हातानं ते कधीच कुठे जात नव्हते. मग आता जेवण झालं आणि रात्रीच्या 9:30 वाजले आणि विजय मंजू पुन्हा त्यांच्या गावी निघाले. रस्ता 1 तासाचा होता, पण घरी पोहोचता पोहोचता त्यांना 11:30 तरी वाजणार होत्या. मंजूनं दागिने उतरवले, पर्समध्ये ठेवले आणि कधी रस्ता उरकतो असं तिला वाटायचं. आणि विजयनं आता घरी फोन करून सांगितलं म्हाताऱ्याला की आम्ही आलोय, अर्ध्या तासात पोहोचू. आणि म्हातारं म्हणालं बरं. आणि आता तिकडून खूप सगळे आवाज येत होते फोनमधून. आणि विजय म्हणाला, मंजू अगं ती बाई आली की काय खरंच? अगं भाऊंचा आवाज येत होता आणि खूप सगळा गोंधळ होता. बहुतेक ते सगळे दिवाळीला आले. आता मंजूला थोडी धास्ती वाटली आणि आश्चर्यसुद्धा वाटलं. खरंच ती बाई चक्क आली? इतक्या वर्षाचं तिचं माहेरला पळण्याचं रेकॉर्ड मोडून ती कशी काय आली? आणि तरीही मंजू म्हणाली, येई नका, तिचंही घर आहे की, आपण येऊ नको कसं म्हणायचं? आणि आपण तरी घाबरायची काय गरज? झोपल ती एका खोलीत आणि दुसऱ्या खोलीत आपण झोपू. ती तिच्या गॅसवर स्वयंपाक करेल, मी चुलीवर स्वयंपाक करेन, मला तिच्याशी काही देणं घेणं नाही. विजय म्हणाला, तू नाही गं काय करत, पण ती मुद्दाम तुझ्या उरावर करणार. आणि आतासुद्धा सगळं अंथरूण पांघरून गुंडाळून झोपली असेल आपण येणार म्हटल्यावर. आणि मंजू म्हणाली, आपण घेतल्यात ना 2 ब्लँकेट, त्या घेऊन झोपू. मंजू विजयने गावाकडे मोकळ्या पाण्यात ब्लँकेट धुण्यासाठी घेतल्या होत्या. आणि मंजू म्हणाली की जेव्हा बाहेर निघेल किचनमधून तेव्हा मी आत जाईल, मग तर झालं. आणि तिचा नातू तिची पोरं यांना मी बोलणार सुद्धा नाही, मग तर झालं. विजय म्हणाला, कविताचा फोन आला होता लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी, तेव्हा आपण सोन्याच्या दुकानात होतो. दाजी येड्यावानी करतोय. त्यानं भाऊंना शिव्या दिल्या आणि अण्णांनासुद्धा शिव्या दिल्या. आपलं नवीन शेत करतात ना ते, तिथे त्यांचं आणि भाऊंचं थोडंसं झालं होतं. आता विजयची आणि अजयची नवीन शेतीसुद्धा जवळजवळ होती. त्यामुळे विजयचा हिस्सा दाजी करत होते आणि अजयची आणि दाजीची भांडणं लागायची. आणि त्यांनी भाऊंची वाट अडवली आणि मंजू दाजीकडे बघावं लागते. आणि मंजू म्हणाली, मग बघावं लागेलच, त्यांनी भाऊंना शिव्या का घातल्या? त्यांचा काय संबंध? विजय म्हणाला, आपल्या शेतातले 2 सारे भाऊंकडे गेलेत म्हणून ते ओरडतात. मंजू म्हणाली, पण ते आपल्याला 2च एकराचा खंड देतात, मग उरलेलं शेत कोणी का खायना? त्यांना काय करायचं? आपलं शेत 2.5 एकर आहे आणि आमचाच माणूस आहे ना, भाऊ कुणी परके नाहीत. थोडंसं तुम्ही एक्स्ट्रा खाताय, थोडंसं ते एक्स्ट्रा खातात, मग खाल्लं तर खाल्लं, तुम्ही दोघे आमचेच आहात. त्यांना शिव्या द्यायच्या नाहीत, तुम्ही सांगा तुमच्या दाजींना. आणि विजय म्हणाला, अगं कविता सांगत होती घरात सुद्धा नीट वागत नाही, बोलत नाही कुणाशीच, आणि मेहुण्यांनी म्हणजे मी आणि भाऊंनी त्यांना फसवलं असं म्हणतो. आणि रस्त्यावर उभा राहून भाऊंना आणि अण्णांना शिव्या दिल्या.
आणि मग तर मंजू खूप चिडली आणि म्हणाली, तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? तेव्हाच आपण गेलो असतो की आणि त्यांचं बघितलं असतं. विजय म्हणाला, तुझा अभ्यास होता म्हणून नाही सांगितलं, तुला टेन्शन द्यायला नको म्हणून. पण कविता म्हणाली होती, तू आणि वहिनी याच, तुम्हा दोघांशिवाय तो ऐकतच नाही. आणि मंजू म्हणाली, ठीक आहे, आता रात्र आहे, उद्या बघूया त्याच्याकडे. दिवस असता तर आत्ताच अशीच गाडी घेतली असती त्याच्या घरी पहिल्यांदा. मंजूला प्रचंड राग आला होता अजयला त्यानं शिव्या दिल्या म्हणून. त्याची बायकोसुद्धा त्याचा मान ठेवत नाही ते मान्य आहे, पण अशा प्रकारे बाहेरच्या माणसांनी आपल्या घरातल्या माणसांना शिव्या देणं मंजूला पटणारं नव्हतं. भावभावकीत बरं वाटत नाही. त्यात तो कळीचा नारद जावई जावई करून त्याला फुगवायचा आणि हा जास्तच फुगायचा. आणि मंजू म्हणाली, आता त्या कळीच्या नारदाचं सुद्धा बघते, कुणालाच सोडत नाही. त्याच्या सुना त्याला नीट सांभाळत नाहीत आणि हा इकडे काड्या करतो का? विजय म्हणाला, तसा मी भाऊंना फोन केला होता मागच्या 8 दिवसात आणि मी येतोय, आपण दाजींचं कुठं दुखतं ते बघूया असं म्हणालो होतो भाऊंना. आणि भाऊंना खूप बरं वाटलं ग, आपला छोटा भाऊ आपल्या पाठीशी आहे असं वाटलं त्यांना. मंजू म्हणाली, मग पाठीशी नसायला काय झालं? सक्के भाऊ आहेत शेवटी, कापलं तरी आपलं ते आपलं असतं. आणि जाणू आपण वेगळे राहिलो ना तर इतकी आपुलकी कधीच राहणार नाही. म्हणून जिथं एक चूल असली ना तिथं आपुलकी असते हो. एका चुलीवर शिजलेलं, एकाच कढईत केलेलं अन्न खाल्लं की एका जीवानं राहतो माणूस. दिवसभर भांडून कितीही दूर दूर राहिले तरी संध्याकाळी झोपायला एकाच अंगणात येतात की. आणि विजय म्हणाला, तुझं बरोबर आहे. आणि त्या बाईला आता आपण मापात धरायचे नाही. भाऊ तेवढे आपले, त्यांना जपायचं. आणि त्यांना वाटू नये की माझी जमीन दाजी करतात आणि मीच सांगितलं दाजींना भाऊंची वाट अडवा. आणि त्यांच्यामध्ये गैरसमज पसरू नये म्हणून तर खरं मी दाजींशी लीड घेऊन बोलणार आहे. आणि मंजू म्हणाली, असं ज्याला वाटेल ना की तुम्ही फुगवता दाजीला, तेही भाऊंच्या विरोधात, त्याला मी स्वतः चपलेनं हाणीन. त्या कळीच्या नारदाचा हा डाव आहे भावाभावात फूट पाडण्याचा, मला कळतंय. तुमच्या दाजीला म्हणावं, तुला कोरू वाटली जमीन कर, नाहीतर बाजूला हो, पण आम्हा भावाभावात भांडण लावू नकोस. हे जर त्या मनीषाला कळलं ना तर ती नालायक बाई नक्कीच उलट्या खोपडीची असाच अर्थ घेणार होती की विजयनं मुद्दाम त्याला असं सांगितलं आणि शिव्या केल्या. पण आता कुणाला तरी फुगवणं आणि अडवणं असली औलाद आपली तरी नाहीच, आणि तेही सख्या भावाला अडवायला सांगायचं. अहो, परमेश्वराला सुद्धा विश्वास बसणार नाही की तुम्ही असं कराल, असं मंजू म्हणाली. कारण लहानपणापासून विजय अजयचा पाठीराखा होता. आणि अशा प्रकारे बोलत बोलत त्यांची गाडी गेटपर्यंत आली. आणि लांबूनच बघितलं तर अजयची फोर व्हीलर दिसत नव्हती, 2 व्हीलर मात्र दिसत होती. सगळे झोपले होते, 11:15 वाजले होते जवळजवळ. आणि कोण आलं कोण नाही याचा अंदाज येत नव्हता. मग सगळं साहित्य घेऊन ते आत निघाले तर बाहेर सोफ्यामध्ये खाट होती. त्या खाटावर अजयचा मुलगा झोपला होता आणि खाली येण्या जाण्यापुरता रस्ता दिला होता. आणि मंजूचा मावस दीर आणि अजय झोपले होते. मंजूला वाटलं ती बाई आत झोपली असणार. आणि मंजू आत गेली हळूच, तर तिथं फक्त सासू होती आणि बेडवर म्हातारं झोपलं होतं. म्हणजेच ती बाई आली नव्हती आणि मंजू विजयसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी अंथरूण टाकून ठेवलं होतं. आणि ते बघून तिला खूप भरून आलं. असं तिचं स्वागत पहिल्यांदाच होत होतं. आणि अजय जागा होता आणि नेहमीप्रमाणे पहिल्यांदा विजय म्हणाला, आई भाऊ कधी आले ग? आणि बाहेर का झोपलेत? आज झोपा की म्हणावं, थंडी किती आहे. आणि म्हातारी म्हणाली, अरे त्यानंच अंथरूण करून ठेवलं इथं, तुम्ही गारटून याल. म्हणून तो त्याच्या मुलाला सुद्धा म्हणाला, तू बाहेर खाटावर झोप, काका काकी आणि मुलांना तिथं झोपू दे, ते प्रवासातून थंडीनं गारठून येतील. आणि हे ऐकलं तसं मंजूच्या डोळ्यात रात्रीच्या 12 वाजता पाणी आलं.
किती ते प्रेम आणि आपुलकी होती अजयच्या मनात. इतका छोटासा त्याग करणारी जर त्याची बायको असती ना, तर आज त्यांचं कुटुंब खूप वेगळ्या लेवलला पोहोचलं असतं. पण नाही हो, ती बाई दुसऱ्यासाठी कसलाच त्याग करत नव्हती. अन्न, पाणी, पैसा असला त्याग तर सोडूनच द्या, पण ती बाई शब्दानं सुद्धा कुणाला सुखावत नव्हती. आता ती बाई असती तर विजय मंजू येणार म्हटल्यावर मुद्दाम सगळं गुंडाळून झोपली असती. मुद्दाम थंडीतसुद्धा झोपवलं असतं विजयच्या कुटुंबाला, आणि तिनं असं केलंसुद्धा होतं याआधीच. पण अजय मात्र किती काळजी करत होता. पुरुष असून भावाच्या कुटुंबासाठी अंथरूण करून दिलं त्यानं. आणि किती फरक आहे त्या नवरा बायकोच्या विचारात बघा. देवानं तरीही अशी मिसमॅच जोडी का बनवली, असा प्रश्न मंजूला पडायचा. पण कदाचित ती मनीषा नावाची राक्षसीन कुठेच टिकली नसती आणि तिचंही थोडंफार पुण्य असावं कुठेतरी, म्हणून तिला अजयसारखा देव नवरा म्हणून मिळाला. आता प्रत्येक माणसामध्ये थोड्याफार उणिवा असतात आणि असेल तो पैशा पाण्याला थोडासा स्वार्थी, ते तर सगळेच असतात की. पण मूळ प्रेम आणि प्रेमाचा झरा जो होता त्याच्या मनात, तो कधीच आटणार नव्हता. मग ते झोपले आणि सकाळी उठून भाऊबीज होती आणि कविता येणार होती म्हणून मंजूनं तिच्यासाठी सगळा स्वयंपाक केला. अजयचं पोरगं उठत नव्हतं झोपेतून. मंजूचं छोटं बाळ उठलं आणि मंजूला कसं म्हणालं, काकी आली नाही ना, ती आली असती तर मी तिचं थोबाड पण बघणार नव्हतो. आणि मंजूच्या मोठ्या बाळानं त्याला फटका दिला आणि म्हणाला, तुला काय करायचं रे, मोठ्यांच्या गोष्टी असतात या, तू लक्ष घालू नको, तू लहान आहेस. असं ते मोठं मंजूसारखं समजूतदार होतं आणि बारकं बापरे बाप, नुसती बापाची झेरॉक्स कॉपी होतं. चालता बोलता ज्वालामुखी. आणि विजय म्हणायचा ना, त्या बाईचं थोबाड बघू वाटत नाही, म्हणून हा सुद्धा म्हणायचा, मला तिचं थोबाड बघू वाटत नाही. आणि वरून म्हणाला, मग काकी आहेच नालायक, मी असं बोललो, माझं काय चुकलं. आणि मंजूनं डोक्यावर हात मारला आणि त्याला म्हणाली, छोटे विजयराव उठा. आणि मग अजयचा मुलगा उठे ना, म्हणून मंजू गेली आणि त्याला म्हणाली, ए दादा उठ, अरे किती झोपतो. आणि तो हसला आणि म्हणाला, हॅपी दिवाळी काकी. आणि मंजूसुद्धा म्हणाली, हॅपी दिवाळी, आता उठ. आणि तो लगेच उठला. आणि मंजूला वाटलं, बास, मी माझी होती तेवढी माणसं कमवली, जी माझी नाही ती नकोच मला, गेली उडत ती मनीषा. मग विजयराव तर अजूनही पसरलेलेच होते. अजयची आंघोळ झाली आणि मंजूनं तिच्या मुलाला सांगून त्याला चहा पाणी जिथल्या तिथं जागेवर नेऊन दिलं. आणि कविता आली, दोघा भावांना ओवाळलं आणि दाजीचा विषय निघाला. आणि अजय खूप नाराज होऊन म्हणत होता, दाजी असं करतो, मी त्याला काहीच बोललो नाही तरी तो मला खूप बोलला. मुद्दाम दुसऱ्या चुलत मेहुण्यांना गाडीवर घेऊन फिरतो, चुलत सासऱ्यांना गाडीवर घेऊन फिरतो आणि सख्खा मेहुणा आणि सख्खा सासरा यांना शिव्या देतो. त्यानं माझा खूप अपमान केला. मी त्याचं भलं होईल म्हणून त्याला इथं आणला, इतका सुधरवला, जमीन दिली, पाणी दिलं, आणि तो उलट मलाच बोलतो. पण आता फक्त बहिणीसाठी आणि तिच्या मुलांसाठी बोलायचं आणि गप्प बसायचं, त्याला मात्र बोलणारच नाही. माझं कुठं चुकतंय मलाच कळत नाही, सगळे भांडाभांडी करतात असा, आणि म्हणून मला सगळे लोक असे करतात, असा अजय खूप चेहरा पाडून बोलत होता. आणि आता मंजूला राग आला आणि मंजू विजयला म्हणाली, अहो फोन लावा तुमच्या दाजीला, आणि त्याला काय हक्क आहे भाऊंना शिव्या देण्याचा, मला जाब विचारायचा आहे त्यांना. त्यांना कितीही सांगितलं तरी खूपच जास्त चेव चढतो का, आमच्या भावकीचं ऐकून आमच्यावरच उलटणार का, त्याची काही गरज नाही आपल्याला, आपल्या माणसाला त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. आता विजयसुद्धा चिडला होता, कारण फोनवर सांगितल्या नव्हत्या अशा गोष्टी आता अजयनं सांगितल्या होत्या. आणि विजय मंजू चिडलेले बघून आता अजय घाबरला. तो फार भित्रा होता भांडणाला आणि म्हणाला, तुम्ही दोघं त्याला जास्त बोलू नका, आपल्याला काय करायचं त्याच्याशी, जास्त पण तोडून टाकल्यासारखं बोलू नका, मी तर त्याच्याशी बोलणारच नाही, त्यानं माझा खूप अपमान केलेला आहे, मला त्याच्याशी बोलण्याची अजिबातच इच्छा उरली नाही. आणि मंजू म्हणाली, पण त्याला काय करायचं, त्याला म्हणावं आत्ताच्या आत्ता जमीन सोड आमची,
आमची जमीन जागेवर राहू दे, तुझ्या वर्षाच्या 60,000 रुपयाने आमचं काही होणार नाही, पण आमच्या माणसाला तू बोलायचं नाही. आता हे ऐकलं आणि अजयला खूप उभारी मिळाली. आणि मग थोड्या वेळाने मंजूनं सगळ्यांना जेवायला वाढलं. तिनं आणलेली दिवाळी सगळ्यांना प्रेमानं खाऊ घातली. आणि आता अजय म्हणाला, विजय, अरे तो तलाठी दाखलाच देत नाही, लय दमवतोय बघ. साल्याला इतक्या ओळखी सांगितल्या आणि मी म्हणालो की मी कृषी खात्यात काम करतोय, तरी तो म्हणतो की आम्हाला आमच्या तहसीलदारांनी सांगितलं की कोणाचंही ऐकायचं नाही. आणि त्या तहसीलदारांची ओळख काढायची म्हणजे तो फार खडूस आहे. आपल्या जातीतलं कोणीच नाही रे तिथं, नाहीतर कामं सोपी झाली असती. आणि आता मंजूच्या मनात आलं की आता आपण खूप कष्ट करायचे आणि आपल्या ओळखी सांगत लोक आली पाहिजेत. इतक्यात सासू मंजूला म्हणाली, मनीषा म्हणत होती की मंजूचा भाऊ मंत्रालयात आहे आणि बियर बारचं लायसन्स घे म्हणावं मंजूला तुझ्या भावाकडून. तिच्या पोराला आता हा धंदा काढून द्यायचं म्हणत होती ती बाई. तिच्या भावाचं एकही पोरगं शिकलं नव्हतं. 5 पोरं होती, एकही शिकलं नव्हतं. असेच कामापुरते काहीतरी शिकले होते आणि असलेच धंदे करायचे. आणि ह्या बाईनं ते पोरगं माहेरी नेऊन तसलंच केलं होतं. इकडे मंजू विजयकडे घेऊन आली असती तर तिच्या मुलांसारखं शैक्षणिक वातावरणात रमलं असतं आणि नक्कीच नोकरीला लागलं असतं. अजयसुद्धा म्हणाला, मला पण खूप वाईट वाटतं. मी नोकरी करतो आणि माझं पोरगं शिकत नाही. विजय, मंजूची पोरं कशी शिकतात, किती हुशार आहेत, किती छान बोलतात, पण या बाईनं मला साथच दिली नाही. सगळीकडूनच माझं मरण आहे, अशी अजयची खंत सासू व्यक्त करत होती. आणि मंजूला लाडीगोडी लावत सासू म्हणाली, बोल की अगं तुझ्या भावाला, काय मंत्रालयातनं सगळ्यांना पेट्रोल पंपाचे, बियर बारचे, हॉटेलचे लायसन्स देतो ना. आणि अजयनं जागासुद्धा घेतला होता पोराला दुकान टाकून देण्यासाठी. आणि मंजू म्हणाली, आई ती मला असल्या शिव्या देऊन गेली आणि तिला काय वाटलं, आता मी भाऊंकडे बघून त्या पोराकडे बघून त्याला लायसन्स मिळवून देईन का? हे आता होणार नाही. त्या बाईला म्हणावं, तुला जर गरज असेल ना तुझ्या पोरासाठी लायसन्सची तर तू येऊन मला बोल. आता ते दिवस गेले, तू उत्मात करायचा आणि आम्ही इतरांच्या भाऊंच्या पोरांच्या तोंडाकडे बघून तुझ्यासाठी सगळं करायचं आणि तुझं आपोआप सगळं साधतं. दुसऱ्यांसाठी जेवण केलं आपुलकी म्हणून की तू आयतं येऊन खाती आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेती. आणि ती बोलली नसती तर तेवढंही केलं असतं मी, कारण मीच तिला म्हणाले होते की ताई नका काळजी करू, मी माझ्या भावाला सांगून लायसन घेते. पण आता नाही, आता तिला गरज असेल तर तिनंच येऊन बोलायचं माझ्याशी. नाही तर भरा म्हणावं 5 लाख रुपये आणि घ्या लायसन. आणि तरीही लायसन मिळेल की नाही याची खात्रीच नाही, कारण असे धंदे असेच असतात, बुडवाबुडवीचे. आणि म्हातारी तोंडात मारल्यासारखी गप्प बसली. आणि मंजूला शिव्या देऊन मनीषाने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला हे अजयला समजलं. आणि ती इतकी नालायक बाई आहे की माणसं दुखावते आणि तोटा करून घेते. इतकी कुटुंबाची ढाल बनणारी मंजू पण आता तिच्या विरोधात गेली म्हणजे गेलीच होती आणि आता पुन्हा दुरुस्त होणारी नव्हती. आणि आता मनीषा निदान मुलासाठी तरी मंजूला स्वतः होऊन बोलेल का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि मग नंतर मंजूनं दागिने घातले आणि तिचे दागिने बघितले. ननंद आणि सासू कान कापल्यासारख्या गप्प झाल्या, पण एका शब्दानं म्हणाल्या नाहीत की कधी केलं किंवा हे खरंच सोन्याचं आहे का. कारण मंजू जर सोन्याचं आहे म्हणाली असती तर त्यांना धडकी भरली असती आणि झोपच आली नसती. आणि आता ओळखता येतच की ते सोनं आहे. शेवटी त्यांची केसं वयानं पिकली होती, उन्हानं नाही. त्यांना सोनं ओळखता येतं. आणि आधीच त्यांना धडकी भरली होती आणि नुसत्या मंजूच्या हाताकडे बघायच्या आणि पिवळ्या गळ्याकडे बघायच्या. आणि मंजूनं त्यांच्याकडे बघितलं की तोंड फिरवायच्या. मग आता त्या पोलीस दिरानं नवीन गाडी घेतली होती आणि मंजूनं खूप कौतुकानं त्यांना दिवाळी खायला आणि गाडी पुजायला बोलावलं आणि त्यांची गाडी पुजली.
गाडी पुसताना मात्र अजयच्या हातात नारळ दिला आणि तो थोरला आहे म्हणून त्याला फोडायला सांगितला. आणि मग त्या पोलिसाच्या बायकोनं सुद्धा प्रांजळपणे मोकळेपणानं विचारलं, ताई अगं बांगड्या केल्यास का? आणि हे मंगळसूत्र पण छान आहे, कितीचं बसलं गं? आणि मंजू सहज म्हणाली, दोन्ही मिळून 15 तोळा आहे. आणि बाई गं, नंदेचा आणि सासूचा चेहरा झरझर उतरला आणि काहीतरी बोलण्यासाठी नंदनं उघडलेलं तोंड तसंच वाचलेलं राहिलं आणि काय बोलायचं होतं तेच विसरून गेली. पण त्या जातीनं एकाही शब्दानं कौतुक केलं नाही. मनीषासारख्याच मुक्या माजाच्या वाटल्या किंवा कधी केलं वहिनी वगैरे असलं काही नाही. आणि हीच नणंद थोड्या वेळाने मंजूच्याच एका चुलत जावनं 3 ग्रॅमची डोरली केली होती तर त्याची चौकशी करत होती. आणि मंजूला तिनं विचारलंही नाही. आणि मंजू पण म्हणाली, नाही तर नाही, तिनंही सांगितलं नाही. आणि माझं बघा असंही म्हणाली नाही. आता बरोबर आहे, आता त्यांच्या तोला मोलाचे असतात, अर्धा तोळा वगैरे करणारी त्यांचीच ते चौकशी करणार. त्यांच्यापेक्षा जास्त ऐपत असणाऱ्यांशी ते मोठ्या मनानं चौकशी करणार नाहीत. मंजू तर स्वतःला मोठी समजत नव्हतीच त्यांच्या पुढे, पण तेच आता स्वतःला तिच्यापासून वेगळं समजत होते. आणि थोड्या वेळानं ते सगळे गेले आणि विजय म्हणाला, मंजू कविताला सुद्धा आपण काहीच केलं नाही बरं का गं, तिला एखादा तोळा करूया. आणि आता दोघांची अशी चर्चा खूप वर्षापासून सुरू असायची. आणि आता नाही तर नाही, पण पोरीच्या लग्नात तरी करूया, काहीतरी सोनं घेऊया म्हणजे ते सगळ्यांना दिसतं, असं दोघंही म्हणायचे. आणि मंजूसुद्धा म्हणायचे, हो करूया की, त्यात काय इतकं, पण जेव्हाचे तेव्हा बघू. आणि याच नंदेला मंजूच्या लग्नात सासरी जितके काही मणी आले होते ना सोन्याचे आहेरात, ते सगळेच्या सगळे सासूनं तिच्याच गळ्यात घातले होते. मंजूला काहीही दिलं नव्हतं. आणि आता मात्र नंदला काहीतरी घेऊ म्हणणारी मंजू म्हणाली, नाही, ज्याचं मन मोठं नाही त्यांना मला काहीच करायचं नाही. त्यांनी एका शब्दानं मला विचारलं नाही की वहिनी किती तोळं केलं हो, कधी केलं हो, किती छान दिसते तुम्हाला. आणि असल्या बिनबगव्या जाती माझ्या आसपास आहेत. आणि काहीच कुणाला करायचं नाही. सासूनं तर सोनं फेकूनच दिलं होतं तुमच्या अंगावर, मला नको म्हणून, तिचा विषय मिटला. आणि माझ्यासमोर त्या चुलत वहिनीची चौकशी करतात, किती आपुलकीनं ते पण, आणि मला विचारत नाहीत, हा माझा अपमान आहे. आणि त्यांनी माझ्या परस्पर तिची चौकशी करायची होती, मग मला काही वाटलं नसतं. आता विजय गप्पच भासला, कारण आता तो मंजूला विरोध करत नव्हता. त्यालाही खटकलं कविताचं आणि सासूचं वागणं. जरा म्हणून आपुलकीने विचारावं की इतकी कसली अडी पकडायची मनात. बाई, तुला मिळालं, तुझ्या आशीर्वादानं मलाही मिळू दे, असं मोकळ्या मनानं म्हणायचं सोडलं. पण या बायका आतल्या आत कुडायच्या, बिनबघव्यासारख्या. आणि समोरच्याला तसंच वाटणार ना की बोलली नाही म्हणजे बघवलं नाही. आणि बाहेरच्या बायका मात्र विचारायच्या, किती तोळा आहे, कसं आहे, केवढ्याला घेतलं. आणि मंजूला हेच कळत नव्हतं की आपल्या घरातली लोकं बाहेरच्यांची चौकशी करतात, बाहेरची लोकं आपली चौकशी करतात, मग आपलंच माणूस आपल्याला धार्जिन का नसतं. आणि ही परिस्थिती मंजूच्याच घरात नाही तर सगळीकडं असते. आपलीच लोकं आपल्याला पाण्यात बघतात. आणि आता कविताच्या पोरीनं मंजूच्या मुलांना भाऊबीजेला ओवाळलं आणि मस्करीत म्हणाले की मला काय घेशील रे भाऊबीजेचं गिफ्ट. आणि सासू कशी म्हणाली, सोनं घे की म्हणावं, सोनं. आणि मंजू मनात म्हणाली, आता घेते की सोनं मिरचीच्या खळ्यावर. आत्तापर्यंत मंजू म्हणत होती की करायचं नंदला काहीतरी, पण तिनं इतकं छोटं मन दाखवून संधी हुकवली. इतकंच काय, पण त्यांना नको होत ते सोनं असं वाटतंय ना. मग आपणच कशाला आपल्या मनानं करायचं, कारण आपण स्वतः होऊन गोष्ट केली की त्यांची किंमत राहत नाही. आणि मंजूनं सगळ्यांना जशास तसं ठेवायचं ठरवलं. तरीही मंजूनं 2 वर्षापूर्वी ऑनलाईन शॉपिंगमधून नंदला 1 ग्रॅमचं मंगळसूत्र घेतलं होतं 2000चं, नंदेनं न मागता. आणि तिची सवय तर माहीतच आहे, नुसतं मोघम बोलायचं आणि म्हणायचं, त्याचा ना आता रंगच गेलाय, दुसरं घ्यावं म्हणलं होतं, आणि गप्प बसायची. पण अशी म्हणत नव्हती की वहिनी घ्या की हो मला, म्हणजे असं बोललं की वहिनी घेते मोघम बोलल्यावर. आणि आता मंजूला विचारायची की मंजू वहिनी तुमची गळ्यातली चेन किती छान आहे हो, माझ्या पोरीला करायची, पण बांगड्यांचं अजिबात विचारत नव्हती. आणि पोराची शांती घालायचं असं तिने ठरवलं. आणि विजयला म्हणाली, विजय भाऊ पोराला कपडे घे बरं का, शांती घालणार आहे. आता मंजूसुद्धा आपुलकीनं पुढं गेली आणि म्हणाली, ताई
पोराला कपडे हवी तशी घ्या म्हणावं आणि तुझ्या चॉईसनं मला किंवा मामाला कॉल कर, आम्ही पैसे पाठवतो. आता मंजूने तर 5,000 रुपये पाठवायची तयारी केली होती. पण झालं की पुन्हा इथे मामीला कोण विचारतो. त्या पोरानं सुद्धा मामालाच फोन केला, कारण कविता म्हणाली असेल ना, मामालाच फोन कर, माम्या आपल्या नसतातच, मामा आपला असतो अशी समजूत होती ना. आणि विजयनं दिले की 1,500 रुपये पाठवून. आणि संध्याकाळी मंजू म्हणाली, अहो फोन आला होता का हो तुम्हाला? मला तर आलाच नाही, मी वाट बघत होते. विजय मला, हो मी दिले की 1,500 रुपये पाठवून. आणि मंजूनं डोक्याला हात लावला आणि म्हणाली, घ्या तुमच्या कंजूस मामाकडून कपडे. त्या पोराला 1,500 रुपये कपडे येतील का? तसे घेतले तर येतात बरं का, 1,000 रुपयात सुद्धा येतात. पण मंजूला वाटलं जरा ब्रँडेड घे म्हणावं आणि होऊ दे की तिच्या पोराची पण हौस. पण इथे मोठ्या मनाच्या मामीला कोणी विचारतच नव्हतं. आणि मंजूने सुद्धा ते 5,000 रुपये तसंच ठेवले, कारण मंजू त्यांना द्यायला बघत होती, पण देवच त्यांना घेऊ देत नव्हता. त्याला ती तरी काय करणार. मग दुसऱ्या दिवशी मंजूला कळालं की तिच्या कॉलेजमधल्या एका मुलाला हरण्याचा प्रॉब्लेम होता आणि तो गरीब होता, ऑपरेशन करू शकत नव्हता. आणि मंजूनं त्याची मदत म्हणून सगळ्यात जास्त 5,000 रुपये तिकडे मदत म्हणून देऊन टाकले.